नमस्कार मित्रों, स्वागत आहे आपल्या दत्ताचौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण पाहतोय मागील 2 वर्षापासून शेतकऱ्याला जर त्याच्या पिकाची नोंदणी हंगामामधनं घेतलेल्या पिकाची नोंदणी सातबाऱ्याला करायची असेल तर ई पीक पाहणी या ॲपद्वारे करण्याची मुभा दिलेली आहे। कसा बसं ई पीक पाहणीच्या ॲपवरती झुंज देत आता 2 वर्ष झालं शेतकरी त्याच्या पिकाची नोंदणी करत आहे। परंतु यावर्षी एक नवीन नियम निघण्याची शक्यता आहे। ही ई पीक पाहणी जी आहे, कारण आपण पाहतोय की पेरण्या होऊन आता जवळपास 1.5 महिना उलटलेला आहे, परंतु अद्यापही हे ॲप सक्रिय झालेले नाही आहे। अपडेटेड ॲप्स आलेले असतील, अपडेट मारलेला आहे, परंतु अद्यापही शेतकऱ्याला त्या ॲपद्वारे त्याच्याच पिकाची नोंदणी सातबाऱ्याला करण्यात यश येत नाही आहे। मग मध्येच अशा बातम्या येत आहेत की आता हेही काम सरकारी यंत्रणेद्वारे केले जाईल, म्हणजेच कृषी विभागामार्फत काही अधिकारी नेमले जातील, त्यांना काहीतरी मानधन देण्यात येणार आहे आणि ते स्वतः शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आता ॲप मार्फत म्हणजे त्याच ॲपमध्ये फक्त अधिकारी लॉग इनमधनं ते त्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्याला पिकाची नोंदणी करणार आहे। नेमकं हे नवीन सोंग काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। प्रथम जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राइब करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रो, खरीप 2025 हंगामामधील पिकाची नोंद जर तुम्हाला तुमच्या सातबाऱ्याला करायची असेल तर ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे। परंतु आता आपण पाहतोय की पेरण्या होऊन 1.25 ते 1.5 महिना झालेला आहे, परंतु अद्याप हे ॲप सक्रिय झालेलं नाही आहे। बऱ्याच साऱ्या अडचणी येत आहेत या ॲप मार्फत नोंदणी करण्यासाठी। त्यातच नवीन गोष्ट ही ऐकायला आली आहे की आता काही अधिकारी वर्गांनाच ही मुभा दिली जाणार आहे, त्यांच्याच लॉग इनमधनं हे लॉग इन होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला नोंदणी करून देण्यात येणार आहे। त्यासाठी शुल्कही त्याला दिला जाईल, त्यांचं मानधनही दिलं जाईल। मग हे करण्याची सरकारला गरज काय आहे, आता हे नवीन पाचर काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया। आपण पाहतोय की शेतकऱ्याने शेतात वेगवेगळ्या प्रकारचे धान घेतले असतात, म्हणजे ऊस आहे प्रथमतः, पुन्हा सोयाबीन आहे, सोबत मूग, उडीद, तूर आहे। परंतु विमा आपण पाहतोय भरताना शेतकरी याचा कल हा सोयाबीनकडे जास्त असतो, कारण आपण पाहतोय की शाश्वती जी आहे पीक विमा उतरवल्यानंतर विमा लागू होण्याची ती म्हणजे सोयाबीनला आहे। ऊस हे कॅश क्रॉप मानलं जातं, त्यासाठी विमा लागू होत नाही आहे। आणि सोयाबीन हा जी काही पेरणी असते, समजा 3 एकरमध्ये सोयाबीन पेरला असेल, परंतु जर 5 एकर जमीन असेल, 2 एकर ऊस असेल तर शेतकऱ्याची ही आशा असते की पूर्ण 5 एकरवरती त्याने सोयाबीनचा विमा उतरवलेला असतो। मग त्यासाठी ती विमा उतरवलेला विमा पूर्ण करण्यासाठी त्याला ई पीक पाहणी करण्याची गरज असते। आणि ई पीक पाहणीमध्येही तो आपण मागील 2 वर्षात पाहतोय की त्याला ही करण्याची मुभा होती की तुम्ही किती क्षेत्र पेरलंय हे तुम्ही फक्त तुमच्या हाताने टाकायचं आहे। मग अशा प्रकारे होतं काय की बरेच सारे क्षेत्र जे आहे ऊसाखाली असताना सुद्धा किंवा इतर पिका जसं की उडीद आहे, मूग आहे, ज्याला की विमा हा लागू होत नाही किंवा क्वचितच लागू होतो, आणि झाला तर त्याचं संरक्षण रक्कम कमी असल्यामुळं त्याला फायदा हा शेतकऱ्याला भेटत नाही। त्यामुळं शेतकरी त्याच्या काही लालूसीपोटी पूर्ण शेतात ही पीक पेरा हा सोयाबीनचा करून टाकतो आणि त्यामध्ये लागवड ही सोयाबीनची दाखवतो आणि विमा ही सोयाबीनचा उतरवला जातो। मग आता ह्यावरती आळा बसवण्यासाठी ही जी काही नवीन पद्धत जी आहे की ई पीक पाहणी आता अधिकाऱ्यामार्फत केली जाणार आहे। यामध्ये आणखीन अपेक्षा सरकारला अशी आहे की सरकारी यंत्रणेमार्फत जे काही चालवणाऱ्या यंत्रणा आहे म्हणजे कृषी विभागामार्फत हे बांधावरती जातील आणि तिथं ई पीक पाहणी त्यांच्या लॉग इनमधनं करतील आणि योग्य ती माहिती वरती सातबाऱ्याला पोहोचेल किंवा सरकारला पोहोचेल। परंतु आपण पाहतोय की मागील कित्येक वर्षापासून जे काही सरकारी अधिकारी येत आहेत, मग ते पंचनामे असतील किंवा आणखीन कुठल्या गोष्टी असतील, तर ह्या कशा प्रकारे हे आढावा घेतला जातो, कशा प्रकारे याची नोंदणी केली जाते, परंतु ह्यामध्ये कितीपट यश येणार आहे हे येणारं टाईमच आपल्याला सांगून जाईल। परंतु जर तुम्ही अद्यापही विमा भरलेला नसेल आणि असा काही ऊसाच्या ठिकाणी सोयाबीन टाकणार आहात आणि असा जर काही विचार करत असाल तर कृपया असं करू नका, कारण ई पीक पाहणीमध्ये जर तुमचं क्षेत्र तेवढं नाही दाखवलं तर तो विमा तुम्ही जो एक्स्ट्रा भरलेला आहे तो बाद होणार आहे। त्यामुळे ई पीक पाहणी तुम्हाला जमत असेल ॲपद्वारे झालं तर करून घ्या, नाहीतर अधिकाऱ्यामार्फत करून घ्या। आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।